नमस्कार. मी श्री प्रमोदजी सस्ते, संपादक ॲट प्रगती चळवळ. मागील गेली 20 ते 25 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. 2012 साली नारायण राणे समिती, गायकवाड समिती तसेच विविध शासनाच्या कार्यालयामध्ये जाऊन मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळे निवेदनं देणं, वेळोवेळी आंदोलन मोर्चे यामध्ये सक्रिय सहभाग घेणं, यामध्ये मी कधीही मागे राहिलो नाही. मराठा समाजाच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी सातत्यानं संघर्ष करत आलो आहे. हा संघर्ष फक्त फलटण तालुका, सातारा जिल्हा नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर रात्रंदिवस एक करून मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी आम्ही योगदान दिले. मराठा समाजाची मोट बांधण्याचे काम केले. सुरुवातीच्या काळामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्रातून कुणीही पुढे येत नव्हतं. एकंदरीत जर पाहायला गेलं आपण तर सुरुवातीच्या काळामध्ये सर्वसमावेशक नेतृत्व मिळण्यासाठी खूप मोठा संघर्ष आम्हाला करावा लागला. विशेषतः स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानानंतर मराठा समाजाला सक्षम नेतृत्व मिळत नव्हते. 2006 साली ज्यावेळेस मी या चळवळीमध्ये सक्रिय सहभागी झालो त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित मराठा लॉबीचं वर्चस्व जास्त होतं. त्यावेळेस प्रस्थापित लॉबीला मराठा आरक्षणाची आवश्यकता वाटत नव्हती, कारण ते साधारणपणे आपण जर पाहायला गेला तर ते मनुस्मृतीच्या प्रभावाखाली वावरत होते. म्हणजे संविधानिक लोकशाहीमध्ये क्षत्रिय मराठा समाजाला आरक्षणाची काय आवश्यकता, अशा पद्धतीची भूमिका ही प्रस्थापित मराठा समाजाची त्या काळी होती. त्या काळी आम्हाला ह्या प्रस्थापितांना शहला काठ देण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आम्हाला साकडे घालावे लागले. लोहे को काटताय. लाखोंच्या सभा, कोट्यावधी लोक एकत्र येऊन कोपर्डीसारख्या घटनेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाले. संघटनेची उभारणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर जरी झाली असेल तरीसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभेवरती, विधानसभेवरती असे काहीतरी त्यांना ते आमदारकी, खासदारकी एक 10-15 वर्ष त्यांना देऊन त्या काळातील जे राज्यकर्ते होते, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून, तुमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून फक्त त्यांची बोलवणूक करण्यात आली आणि मराठा समाजाचे प्रश्न हे त्या काळीही सुटले नाहीत. त्यानंतर विनायक मेटे यांच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व मराठा समाजाचं न्याय हक्कासाठी पुढे आलं. परंतु दुर्दैवानं त्यांची हत्या झाली का त्यांचं निधन झालं हे अजूनही स्पष्ट नाही. दुर्दैवानं त्यांचं अपघातामध्ये निधनच झालं अशा पद्धतीचं आपल्याला फक्त वृत्त ऐकायला मिळालं. परंतु अनेक मराठा बांधवांमध्ये असा समज आहे की त्यांची मराठा आरक्षणाचं नेतृत्व केल्यामुळे हत्या केली गेली की काय. ती पोकळी भरून काढण्यासाठी साधारण 4 ते 5 वर्ष मराठा समाजातील सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला की कोणतं नेतृत्व उभं करावं. प्रस्थापितांचं नेतृत्व तर मराठा समाजाची जबाबदारी घेत नव्हतं, परंतु सर्वसामान्य कुटुंबातील एखादा तरुण कार्यकर्ता जरी पुढे येत असेल तरी त्याची गळचेपी करण्याचं, त्याला संपवण्याचं काम हे त्या काळात होत होतं. विवेकानंद बाबासाहेब सातारचे यांची एक ऑनलाईन मीटिंग होती. या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विचारवंत अभ्यासक आम्ही एकत्र येत होतो. बाळासाहेब सराटे असो, शिवाजी कवटीकर साहेब असो, राजेंद्र कोंढरे साहेब असो, अशी मान्यवर, योगेश केदार हे त्यावेळेस नवीन होते. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांच्या छातडावरती बसून एखादा विस्थापित, एखादा सर्वसामान्य व्यक्ती हा मराठा समाजाचं नेतृत्व करणारा पुढे आणावा अशा संकल्पनेतून आम्ही या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून आमच्या चर्चा घडायच्या. नेमकं काय करावं, कसं करावं, पुढे कसं जावं या संदर्भात आम्ही संवाद साधायचो. विविध मान्यवरांचं आम्ही मार्गदर्शन घ्यायचो. त्यावेळेस बाळासाहेब सराटे, राजेंद्र निकम साहेब, विवेक वराडे साहेब अशी महाराष्ट्र राज्यातील अनेक मान्यवर मंडळी या ऑनलाईन मीटिंगला असायची. त्या काळी शिवाजी कवटेकर किंवा गोदा पट्ट्यातील 123 गावातील काही कार्यकर्ते या ऑनलाईन मीटिंगला असताना
मनोज जरांगे पाटील यांचं नाव सुचवण्यात आलं. पण त्यापूर्वी योगेश केदार यांनी वनवास यात्रा काढली. ती वनवास यात्रेच्या माध्यमातून आझाद मैदानावरती खूप मोठं आंदोलनसुद्धा उभं राहिलं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना अटक झाली, सुटका झाली. त्यानंतर ते आंदोलन थोडंसं थंडावलं. योगेश केदारचं आंदोलन थंडावल्यानंतर मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना शांत बसवत नव्हतं. कारण हे इतकं दुर्लक्षित झालेला विषय होतो मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी. आम्ही त्या काळी मनोज जरांगे पाटील यांचं नाव सुचवण्यात आल्यानंतर त्या मनोज जरांगे पाटलांशी आम्ही चर्चा केली ऑनलाईन मिटिंगच्या माध्यमातून. त्यांना तो आरक्षणाचा विषय समजून दिला आणि त्यानंतर मात्र ते उपोषणाला बसले. आंतरवाली सराटीमध्ये नेमकं काय झालं आणि आज अखेरपर्यंत आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण राज्यभर खूप मोठे मोठे आंदोलनं यशस्वी केलेले आहेत. परंतु आज अत्यंत वेदनेने सांगावे लागत आहे की मुंबईमध्ये 2 ऑक्टोबर रोजी जो राज्य शासनाच्या माध्यमातून GR काढण्यात आला, त्या राज्य शासनाच्या GRच्या माध्यमातून मराठा समाजाची खूप मोठी फसवणूक झाल्याची भावना ही वाढीस लागत आहे. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर पूर्ण राज्यभरामध्ये न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून ज्या कुणबी नोंदी शोधल्या गेल्या, त्या कुणबी नोंदींच्या 58 लाखापेक्षा जास्त कुणबी नोंदी शोधल्या गेल्या असं बोललं जात आहे. परंतु वस्तुस्थितीमध्ये हाताच्या बोटावरती मोजण्याजोगी एका गावामध्ये असे काही लोक आहेत ज्यांची वंशावळून प्रमाणपत्र निघलेले आहेत. आणि या कुणबी नोंदींच्या या प्रमाणपत्रांच्या आधारे काही ठराविकच कुटुंब, अगदी हाताच्या बोटावरती मोजण्याजोगी कुटुंब ही ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत. जवळपास 4 दशकांचा मराठा समाजाचा हा संघर्ष जर फक्त काही बोटावरती मोजण्याजोग्या मराठा समाजाच्या कुटुंबाला जर लाभ देत असेल तर मला वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत तर समाजातील बहुसंख्य घटकाला असं वाटतंय की आपण या ठिकाणी अपयशी ठरलो आहोत. आजही लाखो तरुण युवक रोजगार, शिक्षण आणि आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती संभ्रमित आहेत. याचा अर्थ काय? इतका मोठा संघर्ष करूनही जर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कुटुंबांनाच लाभ मिळत असेल तर या चळवळीचे अपयश अधोरेखित होत नाही का? आज मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटत आहे. थोड्याच वेळापूर्वी काही वृत्तवाहिन्या आहेत, यूट्यूब चॅनलवरती आपण पाहिलं की मराठा आंदोलक जे आहेत गंगाधर काळकोटे पाटील यांनी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. 16 तारखेला आंतरवाली सराटी येथे होणारी बैठक ही याच अस्वस्थतेची पार्श्वभूमी आहे. मी स्पष्ट सांगू इच्छितो, एक मराठा लाख मराठा ही संकल्पना कोणत्याही एका व्यक्तीभोवती फिरणारी संकल्पना नाही. मराठा समाजाचा कोणीही मालक नाही. प्रत्येक कार्यकर्ता हाच या चळवळीचा नेता आहे. म्हणूनच आज मी वैचारिक भूमिका मांडत आहे की मराठा आरक्षण चळवळ ही कोणत्याही व्यक्तिपूजेमध्ये अडकता कामा नये. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत, अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या विषयाचा अभ्यास, राज्य शासनाकडे प्रभावी पाठपुरावा, कायदेशीर मांडणी, सामाजिक समन्वय आणि दीर्घकालीन रणनीती या सर्व बाबीमध्ये कमतरता दिसून येत आहे. भावनिक घोषणा आणि आंदोलन या पलीकडे जाऊन आता अभ्यासपूर्ण, सर्वसमावेशक आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या अशी भूमिका घेत आहे की यापुढे मराठा समाजाची चळवळ नव्या दिशेने जाणे गरजेचे आहे. जोपर्यंत सक्षम, अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्व पुढे येत नाही तोपर्यंत ही जबाबदारी समाजातील कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या उचलली पाहिजे. मराठा समाजाचा संघर्ष हा कोणत्याही राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी बिलकुल नाही. तो समाजाच्या अस्तित्वाचा, शिक्षणाचा आणि भविष्यातील
पिढ्यांच्या न्यायाचा संघर्ष आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मराठा.